दिवाळीचा आरंभ होतो तो अभ्यंग स्नानाने। तर आजची ही दिवाळी आपण अभ्यंग स्नानामध्ये वापरलेल्या उठण्यापासून कशी करायची ते मी दाखवणार आहे। दिवाळीच्या या सणामध्ये अभ्यंग स्नान हे खूप महत्त्वाचे मानले जाते। हे स्नान दिवाळीच्या पहिल्या दिवशी नरक चतुर्दशीला केले जाते, तसंच लक्ष्मीपूजनच्या दिवशीही केले जाते। त्या दिवशी आपण मोठी दिवाळी साजरी करतो। पण या दिवसामध्ये उटणं लावण्याची परंपरा आहे आपल्या महाराष्ट्रामध्ये। आज मी ज्या पद्धतीने तुम्हाला उटणं बनवायला सांगितलेलं आहे त्या पद्धतीने जर तुम्ही उटणं बनवून वापरलं तर तुमच्या स्किनवरती इतका ग्लो येईल की तुम्हाला हे उटणं तुम्ही नेहमी वापरा। तुम्ही मार्केटमध्ये जे उटणं मिळतात ते पॅकेट घरी आणून ठेवा आणि जे जे मी पदार्थ सांगितलेले आहेत आपल्या किचनमध्ये ते मिक्स करून तुम्ही वापरून बघा। तुमच्या दिवाळीनंतर नाही तर तुम्ही नेहमी वर्षभर हेच उटणं तुम्ही तुमच्या पॅकमध्ये वापरा। चला आज मी दाखवते कसं बनवायचं हे उटणं। मार्केटमध्ये बऱ्याच प्रकारचे उटणे मिळतात। तुम्ही असे 2-3 वेगवेगळ्या प्रकारचे उटणे घेऊन या, कारण प्रत्येक उटण्यामध्ये जे असणारे पदार्थ आहेत ते वेगवेगळे असतात। मी इथे 2 प्रकारची उटणे आणली होती आणि तुम्ही बघू शकता एकाचा रंग हा ब्राऊनमध्ये आहे आणि एकाचा रंग लालसरमध्ये आहे। तर त्याच्यामध्ये प्रत्येकजण आपापल्या पद्धतीने पदार्थ मिसळत असतात। मी याच्यामध्ये 2 चमचे बेसन घेतलं आहे, 2 चमचे तांदळाचं पीठ, हळद, मध घेतलेलं आहे। त्याच्यानंतर मी दूध आणि तूपही टाकलं होतं पण तो व्हिडिओ स्किप झाला आहे। हे सगळं मिश्रण छान एकजीव करून तुम्ही एक ह्याचा इतका सुंदर पॅक तयार करून घेऊ शकता आणि हाच पॅक तुम्ही वर्षभर सुका जर तुम्ही ठेवला ड्रायमध्ये ठेवून नंतर तुम्ही त्याच्यामध्ये दूध आणि तूप घालून जेवढं तुम्हाला हवं आहे तेवढंच तुम्ही वाटीत घ्या आणि तुमच्यासाठी वापरा। दिवाळी म्हटलं की येते ते दारामध्ये लखलखणाऱ्या दिव्यांची रास, सडा रांगोळी, फुलांच्या माळा, फराळ, नवीन कपडे, पण त्याआधी येतं ते म्हणजे अभ्यंग स्नान। अभ्यंग स्नानामध्ये आपल्यामध्ये उटणं लावून आंघोळ करण्याची परंपरा आहे। पहाटे उठून आपण उटणं लावून आंघोळ करून घेतो। आपलं शरीर व मन सुगंधित आणि शुद्ध करण्याची परंपरा आहे। ही परंपरा आपण कायमच जोपासायची आहे, पण जोपासताना थोडेसे मी जे इन्ग्रेडियंट सांगितले आहेत ते जर वापरले तर तुम्ही अगदी हे तुमच्या लहान मुलांनाही वापरू शकता। मी माझ्या मुलाला वापरलं होतं, त्याच्याही स्किनवरती खूप छान असा त्याचा रिझल्ट आला होता। डेड स्किन तर रिमूव्ह होतेच आपली, पण शरीरावरती खूप छान असा ग्लो येतो। नक्की हे तुम्ही ट्राय करून बघा आणि वापरा। वापरल्यानंतर मला नक्की सांगा कसं वाटलं तुम्हाला हे सगळं। आणि तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। हॅपी दिवाळी। पाहिलं ना किती छान आहे। तुम्ही जेव्हा वापराल ना तेव्हा तुम्हाला कळेल की तुमची स्किन किती स्मूथ झालेली आहे। नक्की करून बघा आणि सांगा। तुम्हा सर्वांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। ही दिवाळी तुमच्या आयुष्यामध्ये भरभराट व लक्ष्मीचं आगमन आणेल। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये नवीन विषय घेऊन। तोपर्यंत स्टे हेल्दी, स्टे ब्युटिफुल। हॅपी दिवाळी।